सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. चला कवितेच्या वनात, या वनामध्ये मला या ठिकाणी विहरण्याचं, विचरण्याचं भाग्य लाभलेलं आहे. उदगीरवासियांची एक खूप उत्तम अशा प्रकारची प्रेरक आणि तितकीच जीवनप्रदायिनी अशा प्रकारची चळवळ. मला खूप आनंद होतोय या ऐतिहासिक नगरीच्या या चळवळीच्या माध्यमाने उदगीर शहरवासियांना जी ज्ञानाची अमृतवल्ली प्राप्त होत आहे आणि त्यात मला या ठिकाणी आपल्या समोर उभं राहण्याचं भाग्य लाभलेलं आहे. मी स्वतःला धन्य समजतोय. या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे सन्मित्र डॉक्टर श्री नरेंद्रजी शिंदे सर, आलोय कार्यक्रम सुरू. त्याबरोबरच असं म्हटलं जातं की दूरदृष्टीची माणसं फार कमी असतात आणि दूरदर्शिता ज्यांची अंगी असतील त्याला सुद्धा कवी असं म्हटलेलं आहे. म्हणून योजकस्तत्र दुर्लभाः या पद्धतीने हे सर्वांना एकत्र आणण्याचं, खूप अशा प्रकारचं सर्वांना जोडण्याचं काम करणारे, या चळवळीला पुढे घेऊन जाण्यासाठी समर्पित असलेले संयोजक श्री अनंत चंपाई माधव कदम सर, तसेच डॉक्टर पाटील सर, संचलन करणारे श्री हनुमंतरावजी मेहत्रे सर, आणि आपण बहुश्रुत अशा प्रकारचे प्रबुद्ध सर्व श्रोते आणि पिपासू सर्व वाचक बंध. मंगेश पाडगावकरांची कविता मला या ठिकाणी आठवते. ग्रंथ आपुल्या हाती, ग्रंथ आमचे साथी, ग्रंथ आपुल्या हाती, ग्रंथ उजळती अंधाराच्या अज्ञानाच्या राती, ग्रंथ घडविती माणुसकी, ग्रंथ घडविती ग्रंथामुळे जन्मा येती क्रांती. अशा प्रकारचे या ठिकाणी वाचनाचं, ग्रंथांचं महत्व आहे. आणि आपण सहज बोलता बोलता बोलत असतो की वाचाल तर वाचा, अन्यथा टिंब टिंब टिंब. वाचन संस्कृती जोपासणं हे प्रत्येकाचं कार्य आहे आणि म्हणून याला स्वाध्याय असं म्हटलेलं आहे. अर्थात स्वतःलाही वाचणं आणि श्रेष्ठ ग्रंथांचं वाचन करणं. या शृंखलेमध्ये 14वं वर्ष हे आहे. सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक अशा प्रकारची ही चळवळ आपण राबवत आहात. सर्व संयोजक वृंदांचं, समितीचं आणि त्याबरोबरच आपणा सर्व श्रोत्यांचं देखील मनपूर्वक आभार मानतो मी. 329 पुष्प गुंफण्याचं मला भाग्य लाभलेलं आहे. त्यात मी स्वतःचा धन्यता मानतो. आपण सर्व उपस्थित आज आपल्या सर्वांच्या भेटीला येतो आहे एक असा ग्रंथरत्न, तो म्हणजे सत्यार्थ प्रकाश. फार मोठी क्रांती करणारे, त्याला समग्र क्रांती करणारे महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, जे की गुजरात प्रांताच्या टंकारा गावामध्ये 1824 साली जन्माला आले आणि खऱ्या अर्थाने आपल्याला पुन्हा एकदा 5000 वर्षानंतर सत्य ज्ञानाचं अमृत पान करण्याचं भाग्य लाभलं. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती एक अशा प्रकारचं व्यक्तिमत्व, ज्या व्यक्तिमत्वाने आम्हा सर्वांना खऱ्या अर्थाने सत्य ज्ञानाच्या मार्गावर नेण्याचं काम केलं. आम्हा सर्वांच्या अंतःकरणामध्ये, आम्हा सर्वांच्या परिसरामध्ये, संपूर्ण देशामध्ये, विश्वामध्ये जो काळोख पसरला होता, कोणता काळोख आहे? सूर्य उगवला नाही तर काय होतं? आम्ही अंधारात राहतो आणि उत्पत्तीची, निर्मितीची प्रक्रिया थांबते. ज्ञानाचा सूर्य थांबला तर काय होईल? ज्ञानाचा सूर्य थांबला तर आमचं जगणं असह्य होईल, आम्हाला जगणंच कठीण होईल आणि यापेक्षा आम्हाला मृत्यू परवडला असं वाटेल. पदोपदी धनापेक्षा ज्ञानाचं महत्व आहे
आणि सत्य ज्ञान जर नाही मिळालं तर खऱ्या अर्थाने आम्हाला जीवित राहणं अशक्य होत असतं। आणि म्हणून अमृतवल्ली प्रदान करणारे महर्षी स्वामी दयानंद सरस्वती, जे अगदी लहानपणापासून बुद्धिवादी होते, प्रगल्भ होते, त्यांच्याविषयी लेखक, त्या ग्रंथाचे लेखक असल्या कारणामुळं थोडक्यात सांगणं आवश्यक समजतोय। का? कारण एका युगपुरुषाने लिहिलेला ग्रंथ आहे हा। ग्रंथ कोण लिहितो हा देखील महत्वाचा विषय आहे। आज आपण पाहतो आहोत ग्रंथ मोठ्या प्रमाणे वाढत आहेत आणि एवढे ग्रंथ संपदा वाढत आहे की लिहिणाऱ्याची पात्रता मला माहीत नसते। त्यानेच बोलावं, त्यानेच लिहावं ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने पात्रता असते। एका थोर तपस्वी महापुरुषाने लिहिलेल्या विचारांचं फार महत्व असतं। साधू संतांची वाणी आज आम्ही अभ्यास करू। तुकारामांचे अभंग आजही आम्हाला कानावर पडले की आम्हाला स्फुरत चढतं। संत ज्ञानेश्वरांची ओवी जी आम्ही अनुभवली की खऱ्या अर्थाने आम्हाला असं वाटतं की हे खरं आमचं धन्य झालं, जीवन सफल झालं। त्याबरोबरच अनेक अशा थोर विद्वानांनी रचलेले काव्य जेव्हा ऐकतो, वाचतो, कालिदासाचं काव्य असेल, भारवीचं काव्य असेल किंवा बाणभट्टाची कादंबरी किंवा त्यांचं हर्षित नावाचा ग्रंथ असेल, हे जेव्हा जेव्हा अनुभवतो तेव्हा प्रत्यक्ष तो कवी आम्हाला अनुभवास येत असतो, तो लेखक आम्हाला अनुभवास येत असतो। आणि म्हणून ग्रंथांच्या माध्यमाने आम्ही काय करत असतो, त्या अजर अमर असलेल्या कवीशी नाता जोडत असतो। आम्ही फक्त मधले संवादी असतो, परंतु इथे मात्र ज्याने ग्रंथ निर्मिले आहे तो साक्षात या ठिकाणी कवी किंवा लेखकच या ठिकाणी आहे आणि जणू काही आम्ही त्यांचे संवाद साधत आहोत। फार मोठे प्रवक्ते आणि सुमधुर वाणीद्वारे महाराष्ट्राला ज्ञान प्रदान करणारे आणि आम्हा सर्व रसिकांना ठरवून सोडणारे प्राचार्य आणि आपल्या मराठवाडा विद्यापीठाचे सध्याचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरू शिवाजीराव भोसले यांची ग्रंथसंपदा जेव्हा अभ्यास करतो, त्यांचं दीपस्तंभ नावाचा ग्रंथ कदाचित आपल्या संकलनात येऊन गेला असेल। दीपस्तंभ ग्रंथाच्या त्या प्रस्तावनेमध्ये सांगतात, ग्रंथ आम्ही जेव्हा वाचतो तेव्हा खऱ्या अर्थाने समोर कोण आहे तर तो लेखक आहे। संस्कृतच्या काव्यकाराने असं म्हटलेलं आहे, कवीने असं म्हटलेलं आहे की कवी हा अजर अमर असतो। अजर अमर तो आज सध्या या देहाने नाही, पण खऱ्या अर्थाने त्याचं काव्य हेच त्याचं जीवन आहे। कालिदास आमच्यात नाहीत आज, महर्षी वाल्मिकी आज आमच्यात नाही, महर्षी व्यास नाहीत, परंतु व्यासांचं आम्ही जेव्हा महाभारत अभ्यासतो तेव्हा व्यास समोर प्रत्यक्षात आमच्या आहे। वाल्मिकी ऋषी आज नाहीत, पण त्यांचं रामायण महाकाव्य जेव्हा आमच्या समोर आर्ष महाकाव्य, तेव्हा आम्हाला साक्षात वाल्मिकी आमच्या समोर त्याचा प्रत्येक असतो। तसं श्रोते हो, महर्षी स्वामी दयानंद सरस्वती आज जगात नाही, परंतु त्यांचं अजर अमर अशा प्रकारचं काव्य, अर्थात त्यांचं ही साहित्य रचना, त्यांचे वाङ्मय आमच्या समोर आहे। सत्यार्थ प्रकाश। सत्यार्थ प्रकाश काय आहे हो? सत्यार्थ प्रकाश या ग्रंथाच्या बाबतीत एकच मी आणि वाक्य म्हणून गेलो, ग्रंथ घडविती क्रांती असं म्हटलेलं आहे। या ग्रंथामुळे क्रांती घडली आहे। आम्ही अनेक ग्रंथांचं वाचन जेव्हा करतो तेव्हा त्या ग्रंथाचा मूल आधार काय आहे मला माहीत नसतं, परंतु सत्यार्थ प्रकाश या ग्रंथामध्ये, या शीर्षकामध्ये आपल्या लक्षात येईल, सत्य अर्थ प्रकाश, सत्याच्या अर्थाचा प्रकाश। लेखकाने सत्य प्रकाश नाही असं म्हटलं, सत्य प्रकाश तर ईश्वराचा असतो। संपूर्ण सृष्टीमध्ये या विधात्याने जेवढं काही काव्य रचलेलं आहे, दोन प्रकारचं काव्य विधात्याचं आहे। एक श्रव्य काय आहे, काव्य आहे, आणि दुसरं दृश्य काव्य आहे। आणि श्रव्य काव्य कोणतं आहे तर परमपिता परमेश्वराची अमृतवाणी वेद, हे श्रव्य काव्य आहे। याला श्रुती असं म्हणतो आपण। अनादी काळापासून ऋषी मुनींच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा प्रकाश प्रदान ईश्वराने केला, अपौरुषे ग्रंथ वेद आहे। विद ज्ञाने, ज्ञानात्मक, सत्तात्मक, विद्यात्मक भाव जो असतो तो वेद असतो। आणि आज आमच्यामध्ये आजही वेद विद्यमान आहे। वेदांना कोणी परिवर्तित करू शकत नाही, कारण ते छंदबद्ध आहे, ते ऋषाबद्ध आहे, ते
वैयाकरणच्या दृष्टिकोनातून परिपूर्ण आहेत. इतर ग्रंथामध्ये बदल घडविले गेले, पण वेदामध्ये काही कसर करता येत नाही, बदल करता येत नाही, प्रक्षिप्तीकरण करता येत नाही. कारण त्यांचे ऋषी असतात, त्यांचे देवता असतात, त्यांचे छंद असतात. हे आमचं ईश्वराने दिलेलं आम्हाला काव्य आहे. कोणतं काव्य? सर्व काव्य म्हणजे वेद आहे. आणि म्हणून या ठिकाणी देवस्य पश्य काव्यम, पहा देवाच्या काव्याला, न ममार न जिर्यती, जे नष्ट होत नाही आणि जे काही जीर्ण होत नाही, हे श्रव्य काव्य आहे. दृश्य काव्य कोणतं आहे? ही सारी सृष्टी, हे ब्रह्मांड, ही सृष्टी आहे. त्या सृष्टीमध्ये बदल आपण पाहतोय, परंतु सृष्टी अव्याहतपणे चालू आहे. आम्ही आलो गेलो अनेक जण, परंतु तसेच आहे. आणि म्हणून या काव्याला आम्हा सर्वांपर्यंत मांडण्याचं काम जर कोणी केलं असेल यथावत व्यवस्थितरित्या, ते म्हणजे महर्षी दयानंद. सत्य अर्थ प्रकाशन. सत्याचा प्रकाश म्हणजे वेदांचा प्रकाश शिवराच असतो, सत्य प्रकाश. पण सत्यार्थ प्रकाश त्या रुचामध्ये, त्या मंत्रामध्ये, श्लोकामध्ये दडलेला जो भाव आहे, मानवतेच्या कल्याणाचा भाव, वैश्विक ज्ञान, वैश्विक विकासाचा, व्यक्तीपासून अगदी ब्रह्मांडापर्यंत जितकं काही या ठिकाणी आम्हाला विकसित होता येतं, त्या विकासाचा भाव जर कुठे दडला असेल तर तो म्हणजे ऋषीवर देव दयानंदांच्या सत्यार्थ प्रकाश ग्रंथामध्ये. श्रोते हो, महर्षी स्वामी दयानंद अनेक ग्रंथ रचलेले आहेत, ज्यामध्ये सत्यार्थ प्रकाश आद्य आहे. संस्कार विधीसारखा ग्रंथ 16 संस्कारांचं विवेचन करतो. ऋग्वेदादी भाष्य भूमिका. आम्हाला वेद वाचता येत नाही, वेदांचं भाष्य वाचता येत नाही, परंतु त्याच्या अगोदर आम्हाला काही त्यांचं काय करावं लागेल, आम्हाला पार्श्वभूमी जे आहे अशा भूमिका वाचावी लागते. म्हणून ऋग्वेदादी भाष्य भूमिकासारखा ग्रंथ रचला. त्याबरोबरच व्यवहारभान असेल किंवा इतर कोणते ग्रंथ असतील, या सगळ्या ग्रंथांचं रचना त्यांनी केली. परंतु सत्यार्थ प्रकाश हा ग्रंथ मात्र एक विशेष ग्रंथ आहे. हा उदयपूरच्या नवलखा महल, सध्या गुलाबबाग म्हणून प्रसिद्ध आहे, तिथे स्वामीजी बसून तयार केला आहे. आणि हा ग्रंथ रचताना त्यांनी संपूर्ण जेवढे काही मत संप्रदाय असतील किंवा जेवढे धार्मिक ग्रंथ असतील, जेवढे स्तुती ग्रंथ असतील, त्या सगळ्या ग्रंथांचं वाचन केलं, अभ्यास केला. आणि त्याबरोबरच त्यांनी हे ग्रंथ, या ग्रंथातील ज्ञान आणत असतानाच त्याचा अनुभव देखील घेतला. असं असतं, अनुभवजन्य ज्ञान असं म्हणतो आपण. मूळतः अनुभवजन्य ज्ञानाच्या माध्यमाने आपल्याला कळतं की त्या पदार्थांचं, त्या ज्ञानाचं वैशिष्ट्य काय असतं ते. महर्षी स्वामी दयानंद सरस्वती आपल्या सत्यार्थ प्रकाश ग्रंथाच्या या प्रस्तावनेत स्पष्ट म्हणत असतात. काय म्हणतात की माझा उद्देश मानवतेचा कल्याणाचा आहे. माझा उद्देश आहे कोणता, तर या जे काही सत्य आहे ते प्रकाशित करणं. कारण मनुष्याचा आत्मा हा सत्य असतो. मनुष्याच्या आत्म्यामध्ये सत्याचा प्रकाश होत असतो. जे आपल्या मनामध्ये चांगला विचार आहे तो आत्म्याच असतो. परंतु मन, बुद्धी आणि इंद्रिय यांच्या माध्यमाने त्या आत्म्यावर अज्ञानाचा, दोषांचा प्रकाश पडतो, पांघरून पडतो, अंधार पडतो. त्यामुळे आत्मा पुढे येऊ शकत नाही. पण आत्मा प्रत्येकाचा पवित्र आहे. आणि ऋषीवर म्हणतात की प्रत्येकाचा आत्मा पवित्र आहे, सत्य आहे. आणि म्हणून या आत्म्याच्या सत्य अर्थात कल्याणासाठी सत्य ज्ञान सांगणं आणि सत्य स्वीकारणं हा प्रत्येकाचा परमधर्म आहे. असत्याला ग्रहण करून आणि सत्याला सोडून जो वागतो तो खऱ्या अर्थाने पशु असतो. म्हणून या ठिकाणी आपलं कर्तव्य आहे की सत्याला ग्रहण करणं. यासाठी मी या ठिकाणी या ग्रंथाची रचना केली आहे. त्यावरच त्या ग्रंथाच्या विशेष म्हणजे उद्दिष्ट सांगताना ते म्हणतात की खऱ्या अर्थाने जी 5000 वर्षापासून आलेली ज्ञानाची परंपरा आहे, जी मध्यंतरीच्या कालावधी खंडित झाली होती, त्या ज्ञानाला जशास तसं प्रतिपादित करण्याचं काम या ग्रंथाच्या माध्यमातून केलं आहे. इथं कोणत्याही प्रकारचा भेदभाव नाही, कोणाची बाजू नाही, कोणाचे पक्षपात नाही. अगदी निपक्षपातीपणे हा विचार वेदांचा शुद्ध पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न माझा आहे. आणि याच्या माध्यमाने काय आहे की या ज्ञानाच्या या ग्रंथाच्या माध्यमाने मानव मात्राचं कल्याण साधावं, सगळे माणसं जवळ यावीत.
आणि माणसाच्या अंतःकरणामध्ये कलुषितपणा जो दाटलेला आहे तो दूर व्हावा. मतमतांतर असतील त्याच्या सुद्धा जे सत्य ते स्वीकारावं. ते म्हणतात ना, असं नाही की कुणी एखाद्या महापुरुषाने एखादा ग्रंथ रचला पण त्याच्यामध्ये जे सत्य ते स्वीकारावं, असत्य आहे ते बाजूला सारावं. अशा प्रकारची निर्विशील विवेक बुद्धी ते राजहंसाप्रमाणे असावी असं प्रत्येक माणसाला सांगण्याचा प्रयत्न त्यांचा आहे. आणि म्हणून त्यांच्या भूमिकेमध्ये ते सांगतात की माझा उद्देश हाच आहे आणि त्याबरोबरच एक माझा उद्देश हा आहे की ही सारी प्रजा शाश्वत सुखी आणि आनंदी व्हावी. कारण सुख हे कशाने आहे, कशात दडलेलं आहे? चाणक्य म्हणतात सुखस्य मूलम धर्मः. सुखाचं मूळ धर्मात आहे. मग धर्म कशात आहे? धर्म कोणाला म्हणायचं? तर धर्म धारणात धर्म इत्याव. जे धारण केले जाते ते धर्म असते आणि जे धारण करण्याजोगे ते अधर्म असते. आणि म्हणून जे जे सत्य, जे जे उदात्त, जे जे उन्नत, जे जे पवित्र, जे जे शुद्ध असतं आणि अंतरात्म्याला पटतं आणि ते आचरणात आणण्यासारखं असतं, ज्याच्या माध्यमाने व्यक्तीपासून विश्वापर्यंतची कल्याणाची सरिता वाहते, ते खरं ज्ञान असतं. आणि म्हणून सत्याप्रकाशच्या भूमिकेमध्ये स्वामी दयानंद सांगतात की माझा उद्देश केवळ हाच आहे की प्रजा सुखी व्हावी, सारं जग कल्याणाच्या मार्गाने यावं, साऱ्या जगामध्ये सर्वत्र स्वर्ग निर्माण व्हावा, स्वर्ग प्रस्थापित व्हावा आणि प्रत्येक जण परस्परांना मैत्रीपूर्ण भावनेने पाहावं, अशा प्रकारचा दृष्टिकोन. स्वामी दयानंद सरस्वती ही खऱ्या अर्थाने गुजराती, त्यांची गुजराती भाषा, परंतु संस्कृत मध्ये ते बोलायचे, हिंदी येत नव्हती. कोलकात्यामध्ये गेले असताना तिथे त्यांना एक त्यांचे मित्र भेटले आणि ते म्हणाले की महाराज तुम्ही अशा संस्कृत मध्ये बोलता पण सामान्य लोकांना संस्कृत येत नाही, मग आपण सामान्य लोकांच्या भाषेमध्ये बोलण्याचा प्रयत्न करावा. भाषा कोणती असावी? तर हिंदी भाषा, आर्य भाषा म्हणतात ते. आणि म्हणून आर्य भाषेचा त्यांनी प्रचार प्रसारासाठी, उपदेशासाठी, शास्त्रासाठी प्रयोग सुरू केला. स्वतः हिंदी आर्य भाषा शिकले आणि त्या भाषेचा प्रयोग त्यांनी आपल्या ग्रंथासाठी केला, सत्याप्रकाशसाठी. त्यांना गुजराती भाषेत लिहिता आला असता, पण नाही, की या ज्ञानामुळे सगळ्यांचं भलं व्हावं, सगळ्यांपर्यंत ही ज्ञान राशी पोहोचावी, अशा प्रकारचा दृष्टिकोन त्यांचा होता. श्रोते हो आणि वाचक हो, खऱ्या अर्थाने सत्याप्रकाश या ग्रंथाला 14 समुल्लास आहेत. 14 समुल्लास म्हणजे याला आपण अध्याय म्हणू शकतो. समुल्लास अर्थात चांगल्या प्रकारे आम्हा सर्वांना आनंद देणारे हे अध्याय, प्रत्येक ज्ञानवर्धन करणारे आहे. 14 अध्याय म्हणजे ज्ञान सागरामधून जसं आपण म्हणतो पौराणिक भाषेमध्ये 14 रत्न मिळाले, तसं ज्ञान सागरातले 14 रत्न आहे. प्रत्येकाचा विषय हा वेगळा आहे. आणि पहिल्या समुल्लासापर्यंत अगदी अंतिम समुल्लासापर्यंत 14 समुल्लासाचा आपण जर विवेचन करायचा प्रयत्न केला याच्यावर, तर आपल्याला कळेल की पहिल्या एका म्हणजे काय म्हणतो आपण प्रवास करीत असताना ज्याप्रमाणे आपण एका वाहनात दुसऱ्या वाहनात आपण बसतो, विराजमान होतो किंवा एक गोष्ट दुसऱ्या गोष्टीकडे जाण्याचा प्रयत्न करतो, तसं आपण किंचित स्वामी दयानंद सरस्वती आपल्याला अगदी अलगदपणे सहजपणे काय करतात, या बागेतून त्या बागेत घेऊन जातात, ज्ञानाच्या त्या बागेत तिसऱ्या बागेत घेऊन जातात, असं हे आहे. कारण का वाचकांना, श्रोत्यांना खऱ्या अर्थाने सत्य ज्ञानाची बाजू पटावी आणि शृंखलाबद्ध वाचन व्हावं आणि शृंखलाबद्ध ज्ञान ग्रहण करावं त्यांनी. म्हणून या ठिकाणी अशापर्यंत 14 समुल्लास आहे. पहिला समुल्लास आहे तो म्हणजे परमेश्वराविषयीचा आहे. ईश्वराची उपासना, उपासनेसाठी मग काय पाहिजे, तर त्याचं नाम पाहिजे. पहिला समुल्लास सांगतो ईश्वराचं मुख्य नाव ओम आहे. हे ओम काय वैज्ञानिक दृष्टिकोनातून सांगण्याचा प्रयत्न आहे. ओम म्हणजे केवळ म्हणा, जाप करा असं नाही. ओमच्या मूळ व्याख्येकडे चला. ध्वनी सिद्धांताप्रमाणे ओम हा श्रेष्ठ आहे आणि म्हणून ओमचं शुद्ध उच्चारण केले त्याने, शुद्ध स्पष्टीकरण केले त्याने आणि त्याचा अर्थ व्यवस्थित सांगण्याचा प्रयत्न केला आहे. त्याबरोबरच वेद ओम या नावाची व्याख्या करत असताना नंतर ईश्वराची अनेक नावं सांगितले त्याने आणि संख्या आहे जवळपास 100. आपण म्हणाल या ठिकाणी ईश्वराचा अनेक आहे,
तो हा थोडा फार वेगळा आहे. परमेश्वर एकच, पण परमेश्वराची नावं मात्र या ठिकाणी अनेक आहेत. जसं आम्ही एखादी व्यक्ती आपल्या घरात असते, तो मुलांसाठी पिता असतो, मुलं त्यांना बाबा म्हणतात, पत्नी त्यांना पतिदेव म्हणते, किंवा भाऊ त्यांना दादा म्हणतो असते, वडील असते तर पुत्र बाळा म्हणत असते समजा, ठीक आहे, शेजारी त्यांना शेजारी म्हणत असते समजा. मार्गावर जात असताना तो ती व्यक्ती जी आहे प्रवाह किंवा पथिक होत असते, वाटसरू होत असते. दुकानासमोर गेल्यानंतर तो ग्राहक होत असते. शाळेत गेल्यानंतर शिक्षक किंवा अधिकारी एकच व्यक्ती आहे, पण त्याची या ठिकाणी कार्याप्रमाणे नावं बदलली. तसं परमपिता परमेश्वर सुद्धा एकच आहे, अनेक कामं करतो. इंद्र नाव ईश्वराचंच आहे. इंद्र म्हणजे काय? अर्थात इंदती ईश्वर, किंवा इंदारयती म्हणजे दोषांना दूर करण्याचं सामर्थ्य तुमच्यात निर्माण करतो तो ईश्वर आहे. विष्णू तो आहे. विश्वम व्यापनोति वेवेष्टि चराचरम जगत, संपूर्ण जगाच्या कणाकणात उरलेलं भरून उरलेलं म्हणून तो या ठिकाणी विष्णू आहे. ब्रह्मा बृहत्वात ब्रह्मा, आम्ही बृहत मुंबई म्हणतो, आम्ही मोठी मुंबई म्हणतो. बृहत म्हणजे मोठा. परमपिता परमेश्वर ईश्वर हा ब्रह्मांडात मोठा आहे. तो रुद्र रोदयती दुष्टान, तो दुष्टांना रडवितो तो रुद्र आहे. वरुण तो आपण त्याला वरण करतो, निवडतो आपण. प्रत्येक क्षणोक्षणी आम्हाला त्याची आठवण येते, पण त्यालाच आपण आठवतो म्हणून तो वरुण आहे. मंडळी, ईश्वराची अशा प्रकारची खूप नाव आहेत, 100 नाव आहेत. त्यात ओम श्रेष्ठ आहे. त्याचं त्या व्यक्तीचं हजेरीवरचं नाव तर एकच असेल ना हो. नावं बदलली घरामध्ये आपण त्याच्या कामानुसार, नात्यानुसार, पण तो तर एकच आहे ना. म्हणून त्याचं मुख्य नाव जसं हजेरी पटावरचं एकच असतं, तोच प्रसिद्ध नाव असतं, तसं ईश्वराचं मुख्य नाव ओम आहे. ओम का? अवती इति ओम, जो रक्षण करणार. अव म्हणजे रक्षण करणे, सतत आमचं रक्षण करणार आहे तो. पदोपदी पावलोपावली, सुखामध्ये दुःखामध्ये, गर्दीमध्ये एकांतामध्ये, झोपेमध्ये, फिरता फिरता आम्हाला सगळ्यांचं रक्षण करणार आहे. आणि म्हणून तो रक्षण करता आम्हा सर्वांचा आहे. आई वडिलांच्या पलीकडे जाऊन तो ईश्वर आहे, म्हणून त्याची आठवण आम्ही समजतो अनेक करतो. आम्ही सर्व ईश्वराला आठवतो, ईश्वराला मानतो, परंतु वेगवेगळ्या भावना जरी असतील, परंतु ईश्वर मात्र एक आहे. दयानंद सरस्वतीने प्रथम समोल्लासामध्ये ओम खंब ब्रह्म म्हणत या ठिकाणी ओम कसा आहे? रक्षण करणारा आहे. आणि खंब म्हणजे आकाशवत व्यापक आहे तो, आणि ब्रह्म ब्रह्मित्वात ब्रह्म आहे. अशी अनेक नावं त्यांनी जवळपास 100 नावं सांगितली. आणि त्याबरोबरच त्यांनी अशा ईश्वराला आपण सगळ्यांनी एकत्र येऊन जर आपण उपासना केली तर आम्हा सर्वांची मतभिन्नता जी आहे ती संपेल आणि आपण एकाच ईश्वराच्या छत्रछायेखाली येऊ, अशा प्रकारची दयानंदांचा संकेत होतो. श्रोते हो, दुसरा समोल्लास आहे. आता हे पहिला समोल्लास थोडा कठीण आहे, छोटा आहे पण कठीण आहे, कारण संस्कृत निष्ठता जास्त आहे. ऋषी दयानंदांनी या नावाची व्याख्या अगदी निरुक्त शास्त्राच्या आधारे केलेली आहे. असं म्हणत नाही की शब्दांच्या पाठीमागे अर्थबोध असतो आणि तो धातूपासून तयार होतात संस्कृतच्या, आणि म्हणून तो शब्दाच्या मुळात धातू आहे. जसा प्रत्येक नावामध्ये आपल्या धातू असतो संस्कृत. प्रत्येक नाव आपलं आईवडिलांनी ठेवले ते माझा असो, तुम्हा सर्वांचा असो, आपल्या सर्वांचं त्या नावात काय अर्थ दडलेला आहे, बरोबर आहे. आणि त्याप्रमाणे या ठिकाणी या ईश्वराच्या नावामध्ये सुद्धा महान अर्थ दडलेला आहे. असं म्हणजे त्याचा अर्थ ईश्वर एक आहे, पण त्याची नावं मात्र वेगवेगळी आहे, असं प्रथम समोल्लास सांगायचा प्रयत्न आहे. दुसरा समोल्लास आहे आम्हाला शिक्षणाची गरज आहे. शिक्षण वेळ फार मला वाटतो तुमच्या वेळेत मला राहायचं आहे. तर शिक्षणाच्या बाबतीमध्ये स्वामी दयानंद सांगतात या ठिकाणी की शिक्षण हे खऱ्या अर्थाने घरातून सुरुवात होत असतं. सगळ्यात पहिली शिक्षिका कोण आहे? आई आहे, मातृशक्ती आहे. माता निर्माता भवती, आई निर्माण करत्री आहे. आता लहान बघा सुरुवात कशी झाली आहे, लहान बालकाला समोर दयानंदांनी ठेवलेला आहे. अगदी लहानापासून ते वृद्धापर्यंत, व्यक्तीपासून कुटुंबापासून विश्वापर्यंत जोडण्याचं काम केलं. पहिला ईश्वरासाठी अर्पण केलेला आहे, त्याच्या नावाविषयी अर्पण. तर दुसरा समोल्लास आहे ज्या ईश्वराच्या बोधासाठी, जिज्ञासेसाठी शिक्षणाची फार गरज आहे. आणि म्हणून आई ही पहिली शिक्षिका आहे. तर या
दुसऱ्या समुल्लासाच्या अगदी प्रारंभीच ते म्हणतात मातृमान पितृमान आचार्यमान गुरुशो वेद. वेद म्हणजे जाणणे. माणसाला जाणायचंय, मुलाला समजायचं आहे, मुलाला मोठं करायचं आहे, तर कसं करायचंय? 3 आचार्य आहेत त्याचे, 3 शिक्षक आहेत त्याचे. पहिला आहे माता, दुसरा पिता आहे आणि तिसरा आचार्य आहे. सगळ्यात पहिल्यांदा माता आहे. मातेवर फार या ठिकाणी भर दिलाय स्वामी दयानंद सरस्वती. ते म्हणतात माता जशी या ठिकाणी असेल तशी मुलं असतात. संस्काराची देणगी कुणामुळे आहे तर मातेमुळे आहे. अधिक सांगायची गरज नाही, कारण का निर्माण शक्ती या ठिकाणी आहे मातेमध्ये. अगदी बाळ जन्माला येण्याच्या अगोदर पासून ते बाळाच्या पूर्ण निर्मितीपर्यंत आईच असते, पिता नंतर आहे. म्हणून मातृदेवो भव पहिल्यांदा म्हटलेलं आहे, नंतर पितृदेवो भव. तर आई कशी असावी तर स्वामींना सांगतात प्रशस्ता धार्मिकी विदुषी माता यस्य विद्यते स मातृमान. मातृमान असलं पाहिजे. आम्ही मातृमान असायला पाहिजे. जसं धनवान होतो, गुणवान होतो, ज्ञान, आम्ही मातृमान पण असलं पाहिजे. मातृमान कोण आहे? हो, ज्याची आई प्रशस्ता प्रशंसनीय गुणांना ग्रहण करणारी असते. त्याबरोबरच ती कशी असते? धार्मिक असली पाहिजे. आई धार्मिक असायला पाहिजे आणि ती विदुषी पण असायला पाहिजे. आणि म्हणून स्वामी दयानंदांची या ठिकाणी भर. स्वामी सांगतात गर्भधारणेच्या अगोदर पासून आईने चिंतनपणन करावं. तेव्हा अभिमन्यू जन्माला येईल, तेव्हा अर्जुन येईल, तेव्हा शूरवीर छत्रपती शिवाजी महाराजांसाठी जन्माला येईल. आई मूळ कारणीभूत आहे. आईची चूक ही संपूर्ण जगाला कदाचित अंधाराच्या काही लोटणारी असू शकते, कारण त्या आईमुळे मुलाचं मूळ कुठं आहे तर आईकडे असतं. आईचं मन, आईचा विचार, आईचे संस्कार त्या बाळाला असतील. यासाठी आई पहिली शिक्षण, नंतर पिता. घरामध्ये बाळ जन्माला आल्यानंतर त्या बाळासाठी सुद्धा आपल्या घरातलं वातावरण चांगलं असावं, शुद्ध उच्चारण असावं. त्या बाळाला 5 वर्षापर्यंत घरात बोलणारी सगळी माणसे या ठिकाणी शब्दाचे उच्चारण चांगले करणारे असले पाहिजे, स्पष्ट असले पाहिजे. त्या बाळाच्या दृष्टीला चांगलं 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 दिसलं पाहिजे, तर त्या बाळाला सतत हॅम्बरिंग होईल. तो बाळ कधीही व्यर्थ गोष्टी घडणार नाही. त्याला चांगलं दिसेल ना, म्हणून तो अगदी सुरुवातीच्या काळामध्ये जर अशा संस्कारात वाढेल तर निश्चितच तो प्रगती करेल. आणि त्याबरोबरच असं म्हटले या ठिकाणी 5 वर्षांपर्यंत वर्णोच्चार शिकवावे. मुलांचं शब्दांचं उच्चारण क च ड त हे सगळे उच्चारण शुद्ध असले पाहिजे. स्वर आणि व्यंजनाचं ज्ञान आईने करून दिलं पाहिजे असं म्हणलेलं आहे. त्याबरोबरच या ठिकाणी बालकांना बाह्य काही गोष्टी असतात की त्या बालकांच्या मनावर लहानपणी बिंबवले जात असतात, कदाचित बाह्य गोष्टींमुळे. आई जर या अंधश्रद्धेमध्ये असेल, आई जर अज्ञानामध्ये असेल, आई जर भूत प्रेत पिशाच्या बाधामध्ये अडकली असेल तर कसे संस्कार मुलाला असतात. म्हणून स्वामी सांगतात भूतवरी या जगात काही. एखादी व्यक्ती जगातून निघून गेली त्याचे या ठिकाणी जेव्हा प्रेत आहे तेव्हा प्रेत अंत्यसंस्कारासाठी घेऊन जाण्याचा तो होता काळ आज नाही, तो आता झालेला आहे. म्हणजे तो भूतकाळ आहे. स्वामी सांगतात की भूतवरी या जगात काही नाही. भूतकाळ एखादी व्यक्ती मागे होती आज नाही, एखादी घटना घडली मागे झाली त्याला भूतवरी आहे. म्हणून अशा या आपल्या छोट्या बालकामध्ये आईंनी विशेषतः किंवा नंतर पित्याने सुद्धा घरामध्ये असं वातावरण निर्माण करावं, असा संस्काराचा भाग या ठिकाणी सांगतात मनुष्य सांगतात. त्याबरोबरच सदाचाराचं शिक्षण असावं. लहानपणापासून चारित्र्याची निर्मिती व्हायची. बाळाच्या समोर आईचं वागणं, पित्याचं वागणं आदर्श असलं पाहिजे. अशा प्रकारचं या ठिकाणी चिंतन स्वामी दयानंद सरस्वतींचं आहे. तसं स्वामी सांगतात या ठिकाणी की बालकांना सतत तुम्ही चांगलं उपदेश करत राहा. लालेत 5 वर्षांनी 10 वर्षांनी ताडेत प्राप्ती तू 16 वर्षे पुत्रे मित्र वदाचरे. लालनात बहव दोष, लाड करू नका मुलाचा, कारण दोष वाढतात. ताडनात बहव गुणा, ताडनामुळे अर्थात शिक्षा दिल्यामुळे गुण वाढत असतात. लहानपणापासून लाड करू नका. आज फार प्रासंगिक संदेश स्वामीजींचा आहे. या संउल्लासामध्ये स्वामी सांगतात सदाचार असेल, वर्णोच्चार असेल, त्यावर भूत प्रेत पिशाच याच्यापासून अंधश्रद्धापासून दूर करा असं सांगा आणि बाळकामध्ये सामर्थ्य निर्माण करा. अशा प्रसंगी स्वामी सांगतात. असा हा द्वितीय संउल्लास आहे. मंडळी, तिसऱ्या संउल्लासाकडे चालताना स्वामीजी आम्हाला कुठे घेऊन जातात तर अध्ययन अध्यापनाची प्रक्रिया कशी असावी. आमच्याकडे फार मोठ्या प्रमाणामध्ये शिक्षणासाठी खर्च होतो आहे.
शासन शिक्षणासाठी खूप खर्च करतो आहे. कोठारी आयोग जेव्हा स्थापन पहिला झाला होता तेव्हा जवळपास आपल्या देशाच्या उत्पन्नापेक्षा जो खर्च जो आहे जवळपास मला असं वाटतं की 11% काही त्यावेळेस करावं, परंतु ती मान्य झालेली गोष्ट आणि म्हणून कोठारी आयोग सांगत होता की तुम्ही शिक्षणासाठी खर्च करत नाही. पण श्रोते आज सुद्धा मी पाहतो आहोत मोठ्या प्रमाणामध्ये जेव्हा जेव्हा शिक्षणाचे आयोग असतात तेव्हा तेव्हा फार खर्च केला जातो. परंतु कशासाठी खर्च केला जातो? इमारती उभा करण्यासाठी, प्रयोगशाळा उभ्या करण्यासाठी. पण मुलांच्या अध्ययन अध्यापनाच्या प्रक्रियेकडे मात्र दुर्लक्ष होत आहे. इमारतीमुळे नाही होत, झोपडीमधून आमच्या देशाचं काय म्हणतो आपण सामर्थ्य घडलेलं आहे. झोपडीतून आमच्यात वीर शूर जन्माला आले आहे. या देशाचे पंतप्रधान म्हणून या ठिकाणी प्रधानमंत्री चाणक्य होते आणि चाणक्य कुठे राहत होते? झोपडीत राहायचे. आणि म्हणून खऱ्या अर्थाने बाहेरच्या बाह्य गोष्टीपेक्षा इमारती भवनापेक्षा भावनेची निर्मिती व्हावी. आणि म्हणून स्वामी दयानंद सांगतात की मुलांना मुलींना शिक्षण देत असताना काळजी घ्यावी, सहशिक्षा पद्धत असता कामा नये. मुलांचं मुलींचं शिक्षण हे वेगवेगळं असावं. स्वामी दयानंद सांगतात की एकतर पहिली गोष्ट आहे गावात शिक्षक विद्यालय असता कामा नये. शिक्षण केंद्र हे गावापासून जवळपास 4 कोस दूर असावं, एकांतामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये असावं. त्याच्या आपलं काय म्हणता नाही सॉरी एका म्हणजे वृक्षांच्या नद्यांच्या किनाऱ्यावर एक चांगलं सुंदरसे या ठिकाणी तिथं आश्रम स्थापन करावं आणि ते मुलांसाठी वेगळं असावं. त्या मुलांसाठी असेल तर 1-2 कोस अंतरावर मुलींचा असावं. स्वामी सांगतात की या मुलींच्या गुरुकुलामध्ये, आश्रमामध्ये, पाठशाळेमध्ये 5 वर्षापर्यंतचा सुद्धा बालक दिसता कामा नये, मोठी तर नकोच. आणि मुलांच्या याच्या म्हणजे विद्यालयामध्ये 5 वर्षाची बालिका नको आहे. म्हणजे को एज्युकेशनचे दोष आज आम्ही पाहत आहोत. ही नैतिकता घसरली, अनैतिकता वाढत. स्वामी दयानंद दृष्टिकोन हा होता की खऱ्या अर्थाने मुलांचा मुलींचा सर्वांगीण विकास साधायचा असेल तर मुलांच्या शाळेमध्ये, मुलांच्या गुरुकुलामध्ये शिकवणारे आचार्य हे पुरुषच असावेत आणि मुलींच्या गुरुकुलामध्ये पाठशाळा शिकवणारे मुलीच महिलाच असाव्यात. त्यांना सगळ्या प्रकारचं ज्ञान देण्यात यावं, अगदी सर्व प्रकारच्या भाषा शिकवण्यात याव्यात. मुलींना सुद्धा शौर्याचे प्रशिक्षण देण्यात यावं, त्यांनी सुद्धा या शस्त्र विद्येमध्ये पारंगत असलं पाहिजे असं स्वामी सांगतात. आणि मुलांमध्ये सुद्धा तशा प्रकारची प्रवृत्ती असावी, व्याकरणामध्ये असेल, महाभाषामध्ये असेल किंवा सगळ्या प्रकारच्या विषयात दोन्ही मुलं मुली पारंगत असावेत. आणि अशा प्रकारच्या या मुलांना शिकवत असताना त्यांच्या शारीरिक, मानसिक, बौद्धिक उन्नतीचा प्रयत्न व्हावा. त्यांना योगासन शिकवण्यात, प्राणायाम शिकवण्यात यावा आणि बुद्धीचं संवर्धन कशा प्रकारे होईल याच्यासाठी आहार विहार असावा. समानतेचा संदेश देताना स्वामीजी त्यावेळेस सांगतात की राजा असो की रंक असो, गरीब असो की श्रीमंत असो, राजकुमार असो किंवा राजकुमारी असो किंवा गरीबातला गरीब असो, एकाच शाळेत सर्वजण समान शिकले पाहिजे. वेशभूषा सारखी असावी, अन्न सारखंच असावं, राहणीमान सारखं असावं आणि शिक्षण सारखंच असावं. स्वामी दयानंदांनी त्या काळामध्ये आपल्या ग्रंथाच्या माध्यमाने प्रबोध करत सांगितलं की कुणालाही या ठिकाणी एखाद्या मोठ्या घरचा मुलगा म्हणून ते वेगळं शिक्षण असता कामा नये. अन्न, वस्त्र, निवारा या बाबतीमध्ये समानता असली पाहिजे लक्षात असलेलं आहे. त्याबरोबरच मुला मुलींचे उपनयन संस्कार करण्यात यावे. उपनयन काय आहे? उपनयन म्हणजे उपनी धातू आहे, अर्थात गुरूंच्या आश्रमात जाणं. गुरूंच्या आश्रमात गेल्यानंतर तिथं ज्ञानाला प्रारंभ होत असतो गुरुच्या सानिध्यात. आता यानंतर गुरु हेच आपणच आई वडील आहात. आतापर्यंत संगोपन करणारे माता पिता घरी होते, परंतु आता मात्र आपण आहात आणि आचार्य हाच माता बनतो, आचार्य हाच पिता बनतो. आचार्याच्या सानिध्यामध्ये किमान 12 वर्षापर्यंत मुला मुलींनी शिक्षण घेतलं पाहिजे. आचार्यांच्या अर्थात महिला आचार्यांच्या सानिध्यात मुली असाव्यात आणि अर्थात पुरुषांच्या मुलांच्या आश्रमामध्ये आचार्य पुरुष असावेत, अशा प्रकारचा संकेत आहे. शिकत असताना आचार्य कसा असतो तर शिक्षक कसा असावा त्याची पात्रता सांगत असताना स्वामीजी म्हणतात की जर कुणी एखादा किंवा एखादी जर अनिष्ट वृत्तीची असेल तर ताबडतोब त्याला शाळेतून काढून टाका. शिक्षक किंवा शिक्षक नैतिकदृष्ट्या परिपूर्ण पाहिजेत, चारित्र्यवान पाहिजेत ते आणि आपल्या शिष्यांना, आपल्या विद्यार्थ्यांना मुला मुलीप्रमाणे स्वतःच्या पोट
समोरच्या मुला मुलीप्रमाणे तरी शिकवण्याचा प्रयत्न करावा, इतकी काळजी स्वामीजी महाराज घेतात. आणि मग ते सांगतात की आचार्य कोण आहे? हा आचार्य हा खऱ्या अर्थाने त्याचा तो पिता माता सर्व काही आहे. आणि अशा या आचार्यांच्या कुठे राहतो? हा अंतेवासी म्हणले विद्यार्थ्यांना. अंतर्वासी म्हणजे आचार्यांच्या हृदयात जाऊन तरी विद्यार्थ्यांना शिकावं, म्हणजे इतकं पवित्र मन करून आचार्य शिकवावं त्याला असं म्हणतात. आणि त्यावरच पुन्हा सांगतात की विद्यार्थ्यांना आचार्य शिकवत असताना की राजविद्या शिकवावी, त्यांना इतिहास विद्या पण शिकवावी त्यांना. तशा प्रकारे आणखी पुन्हा सामाजिक भान ठेवण्यात त्या विद्यार्थ्यांना, मुलांनी सामाजिक भान ठेवावं अशा प्रकारे शिक्षण देण्यात यावं त्यांना. केवळ व्यक्तिगत नको, केवळ या ठिकाणी स्वार्थापूर्वी शिक्षण नको आहे, तर त्याला जाण असली पाहिजे मी समाजाचा मी घटक आहे, मला सामाजिक ती जाणीव असली पाहिजे. आणि म्हणून तो देशाचा नागरिक आहे याची जाणीव गुरुकुलामधून देण्यात आली पाहिजे असं या ठिकाणी स्वामी सांगतात. अशा प्रकारचा उपदेश देण्यात आपण तृतीय संकुलासामध्ये पूर्ण शिक्षणाची अध्यापनाची प्रक्रिया आणि अध्यापकाचा असावा. त्याबरोबरच विद्यार्थ्यांना या संकुलात सांगत असताना स्वामीजी म्हणतात की मुलांना अनेक सामाजिक प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी, धार्मिक प्रदूषणापासून दूर ठेवण्यासाठी, आता धार्मिक आणि सामाजिक प्रदूषणाचा शब्द वापरला आहे आपल्यासाठी, कारण का नाना प्रकारच्या अंधविश्वासामध्ये अडकलेला समाज त्यांना शुद्ध ज्ञान देण्याचा प्रयत्न करावा असं या ठिकाणी इथे स्वामीजींचा दृष्टिकोन आहे. यमनियमाचं शिक्षण असेल, ब्रह्मचर्य शिक्षण असावं, ब्रह्मचर्य पवित्रता कशी असावी अशा प्रकारचा संदेश असावा. आणि जाता जाता आता विद्यार्थी हा एवढे वर्ष शिकल्यानंतर जेव्हा गुरुगृही पितृगृही निघतो तेव्हा आचार्य त्यांना उपदेश देताना म्हणतात, आजकाल आपण त्याला निरोप समारंभ आजकाल म्हणतो, परंतु यालाच पदवीदान समारंभ देखील म्हणतात. या पदवीदान समारंभामध्ये पदव्या प्रदान केल्या जातात विद्यापीठ किंवा महाविद्यालय, तर तो याला समावर्तन संस्कार केलेला आहे. समावर्तन संस्कार प्रसंगी आचार्य म्हणतो, बाळा तू चाललाच खरी गोष्ट आहे, पण तू विसरू नकोस मी तुझा आचार्य आहे आणि आचार्याचं नाव जाऊ देऊ नको. सत्यम बोध धर्मम चर स्वाध्याय महाप्रमद. अरे बाबा सत्यच बोल गेलं समाजामध्ये, धार्मिक वाद तुला धर्माप्रमाणे वागायचं आहे. धर्म म्हणजे अर्थात सत्य, पवित्रता, शुद्धता. आणि स्वाध्याय महाप्रमद, तू स्वाध्याय सोडू नकोस, कारण तू आता जाशील गावामध्ये, जाशील आपल्या शहरात जाशील, तुझा विवाह होईल, तू गृहस्थाश्रमात गुरफटून जाशील, तर असं विसरू नकोस. पण एक लक्षात ठेव, गेल्यानंतर आपल्या आश्रमाची गुरुकुलाची आठवण विसरू नकोस. अरे तू चाललास खरी गोष्ट आहे, पण गुरुकुलाला कोण पाहिजे? आता विद्यार्थी नकोत का? प्रजातंतू महावेदच. तू प्रजातंतू अर्थात प्रजेचा तंतू असतो, धागा असतो प्रजा उत्पत्तीचा. पित्याने तुला जन्माला घातलं, तुलाही जन्माला घालावं लागला आणि तीच मुलं माझ्यासाठी गुरुकुलामध्ये पुन्हा विद्यार्थी येतील. म्हणून आदर्श संतती निर्माण कर आणि हा धागा तू आजोबापासून अगदी तुझ्या पूर्वजापासून आलेला आहे आदर्श पिढीचा, तो मात्र धागा तोडू नकोस असं या ठिकाणी स्वामी सांगतात. चौथा आता आपण थोडक्यात घेऊया, वेळ फार कमी आहे. चौथा समूला जो आहे, हा चौथा समूला कशासाठी आहे? हा विद्यार्थी शिकला, मोठा झाला, आता त्या मुलाचा विवाह झाला पाहिजे ना. आणि म्हणून स्वामीजी अगदी आपल्याला विवाह संस्काराकडे घेऊन जातात. म्हणजे शिक्षण संपलं की आपण मुलाची तयारी करतो, मुलाला मुलगी बघतो, मुलीला मुला बघतो, आपण तयारी होते. स्वामी सुद्धा सांगतात की विवाह कसा असायला पाहिजे? गुणकर्म स्वभावानुसार असायला पाहिजे. मुलांचा जसा गुण असेल, स्वभाव असेल, विपरीत गुणकर्म जो असता कामा नये. मुलगा असो किंवा मुलगी असो, आजन्म अविवाहित राहिले तरी चालतील, परंतु विपरीत प्रतिकूल गुणकर्म स्वभावानुसार विवाह करू नका. अनुकूलच असले पाहिजे विचार. जे शिक्षण असेल, गुणकर्म स्वभाव असतील त्याप्रमाणे, आणि त्यांना इच्छा म्हणजे अर्थात एक तर नैतिकतेच्या बळावर आई वडिलांच्या आणि आचार्यांच्या साक्षीने वर आणि वधू निवडण्याचा अधिकार असावा. पण अधिकार असा मिळेला आहे म्हणजे अधिष्ठान कोणाचा आहे? आई वडिलांचा आहे, आचार्यांचा अधिष्ठान आहे. आचार्य आणि आई वडील प्रयत्न करून एखादी मुलगी एखादा मुलगा दाखवला तर त्याला संमती असेल तरच करावं, तर करू नये. अर्थात स्वयंवर पद्धतीचा या ठिकाणी स्वामीजी महाराज स्वतः स्वयंवर म्हणजे या ठिकाणी जी परिपाठी पडली आहे, जी रूढी झाली ती स्वयंवर नव्हे, तर स्वयंवर म्हणजे नैतिकतेतून चारित्र्यातून यांना अधिकार मिळण्याचा असावा अशा प्रकारचा. आणि विवाहासोबतच या ठिकाणी स्वामी दयानंद सरस्वती या चौथ्या संघासामध्ये वर्णव्यवस्थेचं वर्णन करतात. वर्णव्यवस्था
वर्ण शब्द आल्याबरोबर थोडंसं आपल्या प्रचलित आपल्या व्यवहारामध्ये आपण लगेच हे काय वर्णवादी माणसं आहेत म्हणतो. परंतु श्रोतेहो, माता भगिनीनो, वर्ण शब्द म्हणजे काय आहे? वर्ण म्हणजे निवडणे, वर्ण करणे. वृणोती ती वर्ण असं म्हणलेलं आहे. जो निवडायचा असतो, जो गुणकर्म स्वभावानुसार आहे. वर्ण व्यवस्था, ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र 4 वर्ण आहेत. देश विश्व चालवायचं असेल तर आश्रम व्यवस्था लागते, वर्ण व्यवस्था लागते. आणि व्यक्तिगत जीवन चालवायचं असेल तर आश्रम व्यवस्था लागते. आणि म्हणून आपण आश्रम व्यवस्थेसोबत वर्ण व्यवस्थेकडे चाललोय. आपण एक ब्रह्मचर्य आश्रम संपलेला आहे विद्यार्थ्यांना, तो आता विवाहाच्या गृहस्थाश्रमात प्रवेश करतोय. ब्रह्मचर्य आश्रम पावित्र्य आहे. ब्रह्मचर्य आश्रम काय आहे? बेरीज आहे, लक्षात ठेवा. तर आता या ठिकाणी काय आहे? हो, हा आता गुन्हागार आहे, बरोबर आहे. आता गृहस्थाश्रम गुन्हागार आहे, गुन्हायचं आहे आता आम्हाला, लक्षात. आणि आतापर्यंत मी मिळवलं, विद्यार्थी खूप मिळवलं, इकडून मिळवलं तिकडून मिळवून साठवण्याचा प्रयत्न करायला, हाव आहे त्याची ज्ञानाची. आणि त्यांनी आपल्या आश्रमामध्ये ब्रह्मचर्य ब्रह्मचारी आश्रम पूर्ण केलं, गृहस्थाश्रमात आलेला आहे. आणि गृहस्थाश्रमात आल्यानंतर तिथे सुद्धा जबाबदारी फार मोठी आहे. या गृहस्थाश्रमामध्ये सगळ्या 4ही आश्रमामध्ये श्रेष्ठ आश्रम कोणता असतो? गृहस्थाश्रम आहे. असं आपण का म्हणतो? ब्रह्मचर्य आहे ना, तर तो पाया आहे. परंतु बाकी 3 जे आश्रम आहेत एकाच आश्रमावर आधारित आहेत, ते म्हणजे गृहस्थाश्रम. गृहस्थाश्रम पवित्र आहे. गृहस्थाश्रम म्हणजे काय आहे? तर 2 पती पत्नी एकत्र येऊन, 2 तरुण एकत्र येऊन समावेश आदर्श संतती देणं, नियमपूर्वक संतानोत्पत्ती करणं. आणि संतानोत्पत्ती ही कशासाठी आहे? हे कार्यासाठी. काम वासना ही कशासाठी आहे? संततीसाठी आहे. या संततीच्या माध्यमाने राष्ट्र घडणार आहे, समाज घडणार आहे. म्हणून या ठिकाणी आदर्श प्रजा उत्पन्न व्हावी यासाठी इथं विवाह संस्कार. आणि त्यानंतर मग विवाह सुद्धा दूरदेशी व्हावा असा स्वामी दृष्टिकोन आहे. गावातल्या विवाह नको, मुला मुली इथं जोडायचं नको. का? आणि नातेवाईक तर नकोच नको असं स्वामी म्हणतात. स्वामी स्पष्ट सांगतात की आईच्या 6 पिढीपर्यंत नातं जोडू नये, आणि वडिलांच्या तर नाहीच नाही, लक्षात ठेवा. का? याच्यामुळं की त्या बालकामध्ये, त्या मुला मुलीमध्ये चांगले विचार असतात. आणि म्हणून आपण महाभारतामध्ये पाहतो कैकेयी देशाची कैकेयी, रामायणात पाहतो कैकेयी देशाची कैकेयी होती, लक्षात ठेवा. तर महाभारतात आपण पाहतो गांधारी कंधार नरेश अफगाणिस्तानची होती, लक्षात ठेवा. तर म्हणजे दुरे हिता इथे दुहिता भवती असं म्हणजे दूर राहून हित साधणारी दुहिता असते, कन्या असते. आणि म्हणून दूरदेशी आणि आपल्या नातेवाईकापेक्षा दूर असलेली अशा प्रकारची कन्या किंवा मुलगा असावा असं म्हणलेलं आहे. गृहस्थाश्रम श्रेष्ठ आहे. गृहस्थाश्रमाची कर्तव्य सांगत असताना आई वडिलांची सेवा फार महत्वाची. पंचमहायज्ञ सांगतात. पंचमहायज्ञामध्ये या पती पत्नीने घरात धार्मिकता निर्माण करावी, आस्तिकता निर्माण करावी, अशा प्रकारचा दृष्टिकोन. त्याबरोबरच म्हणा अग्निहोत्र करणे, आई वडिलांची सेवा करणे, अतिथी सत्कार असेल, या गोष्टी करणं आवश्यक आहे. आणि स्वामी सांगतात की धर्माप्रमाणे आचरण केलं पाहिजे. पती पत्नी ही पती पत्नी नाही नुसते, ते धर्मपती आणि धर्मपती आहे. नातं धर्माशी त्याचं. धर्म म्हणजे हिंदू मुस्लिम जैन बौद्ध वगैरे नाही, लक्षात ठेवा. धर्म म्हणजे कर्तव्य, धर्म म्हणजे आस्तिकता, धर्म म्हणजे पावित्र्य, आणि धर्म म्हणजे आता दानशीलता वगैरे वगैरे. म्हणून ज्या ज्या चांगल्या गोष्टी आहेत त्या धार्मिकतेने युक्त असल्या पाहिजेत असं स्वामी सांगतात. अशा प्रकारचा हा गृहस्थाश्रमाचा आणि चतुर्समूलाचा आहे. 5व्या समूलासामध्ये म्हणजे 5व्या अध्यायामध्ये स्वामी सांगतात आता आम्हाला पुढल्या आश्रमात जायचं आहे. हा आश्रम संपला, गृहस्थाश्रमात राहायचं का नुसतं? तिथंच नाही हो, तिथं थांबू नका. आपल्या मुलाचं, आपल्या नातवांचं कल्याण करायचं असेल तर आम्हाला वानप्रस्थ पाहिजे. वृद्धाश्रमाची संकल्पना आजची आहे, ती आम्हाला फक्त काय कशासाठी आहे की ते म्हणजे संकट निवारण्यास आलेलं संकट दूर करण्यासाठी वृद्धाश्रमाची संकल्पना आली आहे. पण वृद्धाश्रमामुळे समस्या दूर होईल का? नाही. वृद्धाश्रम हे केवळ म्हाताऱ्यांचा आश्रम म्हणलं जातं. वृद्ध आश्रम स्पष्ट आहे, पण वानप्रस्थ आश्रम महत्वाचा आहे. इच्छेने मुलांनी घराच्या बाहेर काढणं योग्य नाही. स्वतःही वैतावून घर सोडणं नाही, लक्षात ठेवा. वानप्रस्थ आश्रम संकल्पना. आता मुलाचा मुलगा झालेला, नातू झालेला आहे. आता आमची डोक्याची केस पिकलीत, आता पांढरे झालेत, आता आम्हाला घर सोडावं लागेल. आणि एकाच घरात 2-2 या ठिकाणी दाम्पत्य असता कामा नये. म्हणून या ठिकाणी किमान 50, किमान 55, जसं 60 तर किमान आता वनाकडे जायचं आहे. वनाकडे कशाकडे जायचं आहे? तिथे ध्यान करण्यासाठी. जे आमचं ज्ञान गृहस्थाश्रमामध्ये
विसरलो होतो आम्ही, आता त्याला पुन्हा आम्हाला या ठिकाणी काय करायचं आहे, त्याच्यात आम्हाला भागाकार करायचा आहे, आम्हाला बरोबर आहे, भागायचं आहे, आता आम्हाला जास्त वाढवायचं आहे. आणि वानप्रस्थामध्ये राहणारे दोघेही पती पत्नी पत्नीची इच्छा असल्यावर सोबत घेऊन जाणं, वनामध्ये ध्यान धारणा, वाचन, स्वाध्याय करणं, आणि आता आपलं जीवन समाजासाठी आहे, दुसऱ्या मुलांच्यासाठी आहे, संस्कारासाठी आहे. आज अशा प्रकारचे वानप्रस्थी समाजाला मिळाले तर खऱ्या अर्थ समाजाचं प्रबोधन फार होईल. समाजाचं प्रबोधन करण्यासाठी, राष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी वानप्रस्थी असायचा. स्वतःची ध्यानधारणा करत करत गावोगाव फिरायचा तो, शाळा मांडत जायचा तो आणि प्रबोधन करायचा. आजचे पेन्शनधारी अधिकारी असतील, शिक्षक असतील, प्राध्यापक असतील, त्यांनी वानप्रस्थाची संकल्पना समजून घ्यावी आणि आपलं जीवन समाजासाठी अर्पण करावं, अशा संदेश आपण दयानंदांच्या या वानप्रस्थ संकल्पने घेऊया. त्यानंतर संन्यास आहे. संन्यास होऊ शकत नाही कोणी म्हणा. वानप्रस्थाश्रमानंतर संन्यासी सगळं काही देश राष्ट्रासाठी त्यागायचं आहे, आता माझं काहीच नाही, आता माझा मुलगा मुलगी सुद्धा नाही, अशा प्रकारे संन्यास संकल्पना पाचव्या समूहाला स्वामी दयानंद व्यक्त करतात आणि सोबत धर्म काय आहे तर सांगण्याचा प्रयत्न करतात. अशा प्रकारे आपण 5 समूला झाले. 6वा समूला आहे तो आहे राजनीतीवर येतो. देशाचं राजकारण कसं असावं, राजा कसा असावा, मंत्री कसा असावा, अधिकारी कसा असावा, दंडव्यवस्था कशी असावी, प्रजेचं पालन कशा प्रकारे करण्यात यावं. राजा कोण आहे? राजा पिता आहे. राजा पिता आहे. पित्याप्रमाणे या ठिकाणी स पिता पितरस्तासां केवलम जन्म हे तव. रघुवंशाच्या त्या राजांचे वर्णन करत असताना कालिदास म्हणतो, अहो रघुवंशाचे राजे कसे होते हो. हे रघुवंशाचे राजे तर केवळ या ठिकाणी राजे नव्हते, सगळ्या जनतेचे पिता होते ते. आणि मग त्या आई मुलांची आईवडील कोण आहेत? मग अहो केवळ जन्माचे हेतू आहेत, कारण आहेत ते. राजा एवढा महान आहे. राजा खऱ्या अर्थाने प्रजेचं कल्याण करणार असतो. दंड शास्ती प्रजा सर्वा. राजाचा दंड कठोर असला पाहिजे. इतकंच नव्हे, राजाचं, मंत्र्यांचं, अधिकाऱ्यांचं आचरण अत्यंत शुद्ध असलं पाहिजे. राजा साक्षात कोण आहे? पिता माता म्हणतो आपण. चाणक्य काय म्हणतात? या जगामध्ये दोघांना झोप नसते, विश्रांती नसते. कोण आहे दोघे जण? एक आहे शिक्षक आणि एक राजा आहे. शिक्षक झोपत नसतो, 24 तास चिंतन असतं समाज म्हणजे विद्यार्थ्यांचं. आणि दुसरं कोण आहे तर राजा आहे. एवढं राजाचं महत्व आहे. स्वामी सांगतात की 3 सभा असल्या पाहिजेत. एक विद्यालय सभा असावी, दुसरी या ठिकाणी धर्मालय सभा असावी, राजालय सभा असावी. म्हणजे राजावर कोणाचा अंकुश असावं? धर्मालय सभेचं. जे ऋषी मुनी असतात, आपण पाहिलं असं दूरदर्शनच्या रामायण किंवा महाभारत मालिकेमध्ये बसले, आपल्या असतात त्या दरबारात बसले उपदेश देणारे राजे कोण असायचे? तर विद्वान ऋषी मुनी असायचे, आचार्य असायचे. आणि म्हणून राजावर अंकुश असावं विद्वानांचं. अर्थात चतुर्वेदाचा अभ्यास करण्याचे जेवढे ज्ञानी महर्षी आहेत त्यांचा अंकुश असावा. आणि राजाने विचारावं, आता मी काय करू, आता यानंतर मी कोणतं या ठिकाणी मला कृती करा, मला समजत नाही, काय करावं. मर्यादा पुरुष श्रीरामांच्या दरबारामध्ये वशिष्ठ ऋषी होते, इतरही ऋषी मुनी होते. तर ते ऋषी मुनीचे संवाद साधायचे आणि मगच पुढे निर्णय घ्यायचे. तर श्रोते हो, स्वामी सांगतात की 3 सभा आणि राजाची कर्तव्य असावी आणि दंड व्यवस्था फार कठोर असली पाहिजे. असं म्हटले स्वामी सांगतात की राजाचा दंड, मंत्री, आता आजकालच्या पुढाऱ्यांचा, आजकालच्या मंत्र्यांचा थोडक्यात किती दंड कसा असावा, सामान्य दंड कसा असावा. तर म्हणलेलं आहे सामान्य चुकीसाठी, लक्षात ठेवा, सामान्य चूक घडली असेल तर मोठी शिक्षा मंत्री असेल. जर छोटी चूक झाली असेल राजाकडून, पुढाऱ्याकडून, तर मोठी शिक्षा असली पाहिजे. आणि प्रजेकडून जर मोठी चूक झाली असेल तर छोटी शिक्षा असली पाहिजे. कारण त्याला सावधान सुधारण्याचे या ठिकाणी वाव असला पाहिजे. त्याबरोबर किती असावी याची म्हणतात, प्रमाण किती असावं. तर स्वामीजी म्हणतात की सामान्य माणूस जर चूक केली असेल, गुन्हा घडला असेल तर त्याला 1 पट शिक्षा असावी. आणि राजाकडून चूक घडली असेल, 3 चूक घडली असेल तर 1000 पट शिक्षा झाली पाहिजे. कारण का? यथा राजा तथा प्रजा. जसा राजा असतो तशी प्रजा असते. राजाची छोटी चूक प्रजेसाठी आदर्श बनत असते. योगेश्वरांच्या कृष्णाच्या शब्दामध्ये यद्यद आचरती श्रेष्ठ
तत्तदेव इतर जना सयत प्रमाणम करुते. लक्षात ठेवा. तर मोठी माणसं जसं जसं आचरण करत असतात तसं तसं या ठिकाणी छोटी लोक आचरण करत असतात, सामान्य लोक आचरण करत असतात. मोठ्यांना शिक्षण झालं पाहिजे असं तुम्ही सांगतात. त्याबरोबरच या ठिकाणी पुन्हा युद्ध कसं असावं, युद्ध कसं लढावं, लढाई कशी करावी, सभापती कसा असावा आणि न्यायव्यवस्था कशी असावी या संदर्भामध्ये 6व्या समोल्लासामध्ये ऋषी दयानंद या ठिकाणी व्यक्त केलेले आपले विचार आहेत. 7वा समोल्लास थोडा अध्यात्माकडे घेऊन जाणार आहे. 7वा समोल्लास हा आम्हा सर्वांना ईश्वर कसा असतो, ईश्वराचं स्वरूप काय, ईश्वर म्हणजे ते ईश्वर काय करतो, तो जन्म घेतो का, ईश्वराची प्रतिमा असू शकते का, ईश्वर सर्वांना न्याय देतो का, या संदर्भात विचार केलेला आहे. आणि जीव, परमात्मा आणि सृष्टी अर्थात जीवात्मा, परमात्मा आणि प्रकृती या 3 तत्वांचं विवेचन केलेलं आहे. आत्मा आपला सर्वांचा स्वतंत्र आहे, पण कर्मफळ भोगण्याच्या बाबतीत आपण परतंत्र आहोत. परमेश्वर काय करतो, परमेश्वर काही करू शकत नाही, फक्त आपल्या कर्मफळावर, आपल्या कर्मावर तो निरीक्षण करू शकतो आणि प्रेरणा देऊ शकतो कार्यासाठी. ती प्रेरणा आपल्याला ऐकायची. 3 सत्ता स्वतंत्र आहेत, जीव अर्थात जीवात्मा, परमात्मा आणि प्रकृती. प्रकृती ही जड आहे, परमात्मा हा चेतन आहे, सच्चित आनंद स्वरूप आहे, सत्पण आहे, चेतन पण आहे, आनंद स्वरूप पण आहे ईश्वर. पण जीवात्मा मात्र कसा आहे, तो फक्त चेतन आहे लक्षात आणि सत अर्थात ती सत्ता पण आहे, प्रकृती फक्त जड आहे. म्हणून या 3 सत्तांचं विवेचन स्वामीजी आपल्या या 7व्या समोल्लास करतात. आणि त्याबरोबरच या ठिकाणी परमेश्वराची उपासना प्रत्येकाने केली पाहिजे. प्रभू परमेश्वर कसा आहे, तो सर्वव्यापक आहे, तो सर्वांतर्यामी आहे, तो आम्हा सर्वांच्या कर्मांना पाहतोय. प्रत्येक जीवा सूक्ष्मात सूक्ष्म आणि स्थूलात स्थूल सृष्टीला घडवण्याचं काम ईश्वराच्या माध्यमातून होत आहे. ही प्रजा एवढी महान आहे आणि म्हणून या महान ईश्वराची उपासना केली पाहिजे. उपासना 2 प्रकारची आहे, सगुण उपासना आणि निर्गुण उपासना. सगुण म्हणजे गुणांसह, ईश्वराचे गुण चांगले आहेत, त्या गुणांचं स्मरण केलं पाहिजे आपण. आणि निर्गुण उपासना म्हणजे काय, दोष विरहित. तिथं गुण शब्द आलेला आहे, तो प्रचलित आलेला आहे, पण तसं शब्द आहे तिथं दोष. ईश्वराला दोषात अडवायची गरज नाही. ठीक आहे, तो कसा आहे, तो या गुणातीत आहे, तो सर्वव्यापक आहे, त्या गुणांच्याही पलीकडचा आहे, पण त्याला आपल्याला नाना प्रकारच्या दोषात गुंतवता येत नाही. आपण या परमेश्वराची उपासना केलीच पाहिजे. परमेश्वराची उपासना असं म्हणलंय, उपासना शब्द फार महत्वाचा आहे. भगवंताची उपासना का करावी, जसं एखाद्या वस्तूला एखादी अपेक्षा करतो, एखाद्या धनिक, एखाद्या श्रीमंत माणसाकडे सामान्य माणूस जातो आणि तो याचना करतो. याचना कुणाकडे करतो आहे, तो योग्य पात्र व्यक्तीकडे, बरोबर आहे, तो देणारा असतो. तो खूप श्रीमंत आहे पण कंजूस जात नाही त्याच्याकडे कोणी माणूस. ईश्वर हा कसा आहे, महान आहे, तो दयाळू आहे, तो करुणायुक्त आहे. आणि म्हणून त्यात जाणं, बसणं म्हणजे उपासना आहे. उप-आसन, उप म्हणजे जवळ आणि आसन म्हणजे बसणं. ईश्वराच्या जवळ जाण्यासाठी जवळ जाऊन आपण प्रार्थना करणं हे उपासना आहे. याला उपासना शब्द नंतर बनलेला आहे. आपण उपास करतो, उपवास करतो म्हणजे काय करतो, आपण याकडे भोजन ग्रहण करत नाही, आपण या ठिकाणी निराहार राहतो. निराहार राहणं हे तुमचं काय आहे, ते ईश्वराच्याकडे जाण्याचा एक मार्ग आहे. परंतु आपण त्या मार्गातच अडकलो, ईश्वराकडे जातच नाही पुढे. फक्त आपण अन्न ग्रहण करत नाही, फक्त आपण उपवास करतो. पण उपासनाचा अर्थ स्पष्ट आहे की भगवंताच्या सानिध्यात चालता चालता सुद्धा भगवंताच्या सानिध्यात राहता येतं. बसमध्ये बसल्यानंतर, रेल्वेचा प्रवास करत असताना किंवा एखादं काम करत असताना सुद्धा या ठिकाणी आम्ही ईश्वराचं स्मरण त्याच्या जवळ बसू शकतो. जवळ बसण्यासाठी पात्रता लागते. पात्रता कशी असेल, यमनियमांचं पालन असलं पाहिजे, सत्य आपल्याला सत्य बोललं पाहिजे. यमनियमांचं पालन न करता उपासना सिद्ध होऊ शकत नाही. ही भगवंताला लक्षात येतं ना. आपण जर ईश्वरासारखं वागलं पाहिजे ना, ईश्वरासारखं गुणकर्म स्वभाव असतील तर ईश्वर आपल्याकडे काय करेल, आपल्या कृपा करेल आपल्याला. म्हणून भगवंताच्याकडून आम्हाला जर काही प्राप्त करायचं असेल तर त्या भगवंताच्या गुणकर्म स्वभावानुसार आपले गुणकर्म स्वभाव बनवावे लागतील, तेव्हा खरी उपासना असते. आणि म्हणून प्रार्थना, नंतर प्रार्थना आहे. उपासना जवळ बसावं आणि बसून काय करावं, स्तुती करावी, स्तवन करावं. जसं एखादा, मी आता सांगितलं, एखादा श्रीमंत माणसाकडे जाऊन तो मागतो, मला माहित आहे तुम्ही फार मोठे आहात, तुम्ही दानशूर आहात, माझ्या मुलीचं लग्न ठरलेलं आहे आणि मला जवळपास एक 50,000ची गरज आहे, तुम्ही कुणाला रिकामा हातात जाऊ देत नाही, मला खात्री आहे हो, ती स्तुती करतो.
50,000 प्राप्तीसाठी श्रीमंत माझं स्तुती करतो. अरे तो परमेश्वर जो आहे अगदी सर्वांना भरभरून देतो आहे, तो दयाळू आहे, तो करुणायुक्त आहे, दयाळू, तो महान आहे, तो सर्वांचा पिता माता आहे. त्याला का मागू नये आपण? मग ते मागण्यासाठी तुम्हाला स्तुती करावी लागेल. आणि भगवंत स्तुती होते ना निश्चितपणे मग प्रार्थना होते, हो मला द्या. म्हणून आपण म्हणतो ध्येय येऊन हा प्रचोदया, हे ईश्वरा मला काय कर, माझ्या बुद्धीला प्रेरणा. श्रोते हो, या 7व्या संवादामध्ये ईश्वराचे गुणकर्म सांगितले. ईश्वर अवतार घेत नाही, ईश्वर हा म्हणजे कसा आहे, तो महान आहे. आणि वेद उत्पत्ती कशी झाली वगैरे वगैरे बरंच काही या ठिकाणी. अष्टम समूला 8व्या समूला वेळ होत आलेला आहे. मला असं वाटतं आपल्या नियमात चाललं पाहिजे. नियमात चालणं सुद्धा खऱ्या अर्थाने हे सुद्धा एक प्रकारची ईश्वराची उपासनाच आहे, ईश्वराच्या आज्ञेत राहण्यासारखंच आहे. आणि 8व्या समूलामध्ये मानवाची उत्पत्ती कशी झाली, मग आपण आर्य आहोत का, आपण नाव आपलं काय आहे, आपण कोण आहोत, आपले या ठिकाणी धर्मशास्त्र कोणते आहे, या बऱ्याच गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत ह्या 8व्या समूलामध्ये. आणि पुढे 9व्या, अगदी मी शॉर्टमध्ये 2-2 वाक्य सांगतो आता काय ते. 9व्या समूलात विद्या काय आहे, अविद्या काय आहे. बघा, अविद्या आपण म्हणतो विद्या, विद्यार्थी आम्ही आहोत, विद्यालयात जातो, विद्याग्रहण करतो. श्रोते हो, ही विद्या फक्त अक्षरी ज्ञान आहे. ठीक आहे, त्याला आपण अविद्या म्हणतात शास्त्रीय भाषेमध्ये. अविद्या मृत्यूम तीर्थवा विद्या अमृतम अश्नुते उपनिषद सांगतो. हे आमचे सगळे अक्षरी ज्ञान आहे, शिक्षण आहे. हे सगळं याच्या माध्यमाने आम्हाला काय मिळतं, धन मिळतं, आम्ही घर बांधू शकतो, आमच्या मुलांमध्ये लग्न करू शकतो, आम्ही शिक्षण करू शकतो. आपण हे धन देणार आहे. परंतु खऱ्या अर्थाने ज्ञानधन देणारी कोणती विद्या असेल तर ती महान वेदांची विद्या आहे, अध्यात्म विद्या आहे. आणि म्हणून विद्या आणि अविद्या हे 2 प्रकार आहेत. अविद्येमध्ये आम्ही सगळेजण आहोत. आता अविद्या म्हणजे सामान्य लोकांचे शब्द तो वापरायचा नाही आपल्याला, पण खऱ्या अर्थाने अविद्या म्हणजे भौतिक विद्या समजूया. ही भौतिक विद्या आपल्याला भौतिक ज्ञान साधन देऊ शकते, पण साध्या पण घेऊन जाऊ शकत नाही. म्हणून या ठिकाणी इथे अविद्या आणि विद्येचं लक्षण स्वामी सांगतात. बंधन आणि मोक्ष काय आहे. बंध म्हणजे काय, माणूस बंधनात अडकतो आणि माणसाला सुटायचंय. मनैव मनुष्याना कारण बंध मोक्षयो, बंधनात आपण आहोत, माया जंजाळात अडकलेलो होतो आपण. ही माया सुधरू देत नाही आम्हाला, मोह सुधरू देत नाहीत आपल्याला. आता या बंधनात किती दिवस राहायचं आम्हाला. आणि स्वामी सांगतात की बंधनात मुक्त होण्यासाठी तुम्हाला ज्ञान हवं आहे. आणि मग मोक्ष, मोक्ष म्हणजे काय, मोक्ष म्हणजे विशेष जागा नाही. स्वर्ग नरकाची कल्पना जी आम्ही मानतो ती चुकीची आहे. स्वामी सांगतात स्व सुख विशेष म्हणजे स्वर्ग आहे, आणि जे दुःख विशेष ते नरक आहे. स्वर्ग नरक इथेच आहे, दुसरीकडे कुठे नाही. स्वामीचा तत्वज्ञानाचा हा दृष्टिकोन फार मोठा आहे. 10व्या संवादामध्ये आचार आणि अनाचार, आचरण कोणतं असावं, आचार विचार कोणते असावे माणसाचे, माणसं जगावं कसं, राहावं कसं, या ठिकाणी बोलावं कसं, आणि खावं भक्ष आणि अभक्ष, काय खावं काय पिऊ नये. आमचा शुद्ध आहार शाकाहार आहे, आमचा मांसाहार होऊ शकत नाही. स्वामी स्पष्टपणे या ठिकाणी उदाहरण देऊन सांगतात, मानव हा शुद्ध शाकाहारी आहे आणि आम्ही दुसऱ्याची हत्या करणं हे आपल्या मानवतेच्या बाहेरचं आहे. आणि म्हणून स्वामी सगळ्या विश्वाला सांगतात की बाबा जगामध्ये तुम्ही आपण आलो अहिंसेसाठी आलो आहोत. आणि म्हणून अहिंसा सत्यवर सांगतात, आत्मसंयम सांगतात, धर्माची लक्षणं सांगण्याचा प्रयत्न करतात. त्या काळामध्ये विदेशात जायचं नाही असं प्रघात होता, पण स्वामी नाही सांगितलं आम्हाला विदेश गमनाची प्रवृत्ती, अर्थात विदेश गमन करणं म्हणजे कोणतरी पाप करणे असं मानलं जायचं. पण स्वामी स्पष्ट सांगतात नाही, वेद सांगतो आम्हा सर्वांना की खऱ्या अर्थाने आम्ही ज्ञानासाठी आपल्यासाठी 10 दिशा अभ्यास. आणि म्हणून विदेश गमनाचा मुलाचा संदेश सामाजिक भान सांगतच म्हणतात की समाजामध्ये स्पृश्य अस्पृश्य भेदभाव असता कामा नये. आम्ही सर्व मानव आहोत, आम्ही सर्व कोण आहोत, ईश्वराचे अमृतपुत्र आहोत, आम्ही एक आहोत सर्वजण, कोणीही काय वेगळा नाही, कोणीही आमच्यावर दूर नाही. आज ही वर्णव्यवस्था जी रूपांतरित झाली आणि त्याच्यासाठी या ठिकाणी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांती करावी लागली. लक्षात ठेवा, महात्मा ज्योतिराव फुल्यांना सुद्धा सांगावं लागलं की हे योग्य नाहीये. महर्षी स्वामी त्यांना सांगतात की नाही, आपण सर्व एक आहोत, ब्राह्मण क्षत्रिय वैश्य आणि शूद्र. ब्राह्मण असे मुखमासी. अहो ब्राह्मण कोण आहे, ब्रह्मम जानाति ती ब्राह्मण, ब्रह्मतत्व जाणतो. ब्रह्म म्हणजे ज्ञान सुद्धा होऊ शकतं, ब्रह्म की ईश्वर सुद्धा होऊ शकतो. जो कोणी पवित्र आचरण करेल, जो कोणी ब्रह्मज्ञानाच्या मार्गावर असेल, जो कोणी शुद्ध कार्य करत असेल, उपदेशाचं काम करत असेल, तो कोण आहे, ब्राह्मण आहे. क्षत्रिय कोण आहे, क्षतात तारयती. लक्षात,
तो क्षती होते समाज देश राष्ट्राची, त्या क्षतीपासून जो वाचवतो तो कोण आहे? तो क्षत्रिय आहे, शूरवीर बल. म्हणून या ठिकाणी एवढा भाग आमचा ब्राह्मणाचा आहे. अर्थात ज्ञानाचं काम आहे की हे सर्व ठीक आहे तर असं ठीक नव्हतं. ब्राह्मण देशाचा जागृत असला पाहिजे. ब्राह्मण देशाचा कसा असला पाहिजे? तो कर्तव्यदक्ष असला पाहिजे, धार्मिक असला पाहिजे, पवित्र असला पाहिजे. आणि क्षत्रिय तो शूरवीर, पण त्याच्यासोबत सत्यता आहेच. त्याने कसे वागायला जमत नाही, त्याने सुद्धा शुद्ध पवित्र वागायला पाहिजे. आणि त्याचा उद्देश आहे प्रजा रक्षणासाठी. आणि वैश्य विशती वैश्य अर्थात तो प्रवेश करतो, काही दिशात जातो. लक्षात ठेवा, तो कुठे जातो? व्यापारासाठी. आपल्या देशाची अर्थव्यवस्था चालवायच्यामध्ये जसं आपल्या या संपूर्ण शरीराला उदराच्या माध्यमाने चालवलं जातं, पोटाच्या माध्यमाने व्यवस्था चालते, तशी देशाची अर्थव्यवस्था आहे. म्हणून व्यापारी, शेतकरी, उद्योजक किंवा त्याबरोबर पशुपालक हे सगळे वैश्य आहेत. आणि ज्यांना ज्या गोष्टी 3 गोष्टी जमत ते शुद्ध आहेत. शुद्ध म्हणजे वाईट नाही, तेही आमचं आपणच आहोत. आपण सकाळी हातात झाडू घेतो, आपण शुद्र होत असतो. बरोबर आहे. जेव्हा आम्ही या ठिकाणी भरण पोषण करतो तेव्हा आपण वैश्य होत असतो. जेव्हा आम्ही घरावर संकट आलं लगेच आम्ही धावून जातो, कोणाला मदत करतो किंवा तिला अन्याय दूर करतो, आपण क्षत्रिय होत असतो. आणि शांतपणे ध्यान करतो आपण, तेव्हा आपण ब्राह्मण होत असतो. गुणकर्म स्वभावात ब्राह्मणाच्या घरात क्षत्रिय जन्माला येऊ शकतो. एखादा ब्राह्मण ज्ञानी असेल तर त्याच्या पोटी चांगला क्षत्रिय शूरवीर जन्माला येऊ शकतो. त्याचा भाऊ एखादा व्यापार करणारा असतो, तोही वैश्य झाला. आणि लाडावलेलं लेकरू आहे, हो काही कामच केले जीव बघा, लहानपणापासून त्याला लाड केला, आम्ही काहीच करत नाही सध्या, तर तो शुद्ध झाला. म्हणून ही व्यवस्था सांगण्याचं काम स्वामीजी करतात. श्रोते हो, 10व्या समोलासापर्यंत आपण आलेला आहोत. हा झाला सत्यात्म ग्रंथाचा पूर्वार्ध. उत्तरार्ध आहे तो म्हणजे 11वा, 12वा, 13वा आणि 14वा समोलास. स्वामीजी क्रांतिकारी होते, समग्र क्रांतीचे अग्रदूत म्हणले स्वामीजींना. स्वामीजींनी कोणाची निंदा केली, कोणाचा द्वेष केला नाही. स्वामी फक्त एकच काम केलं आहे की जे माणसाच्या दुःखाला कारणीभूत आहेत त्या गोष्टी बाजूला केल्या आणि सुखाच्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला. आपल्या देशामध्ये, आपल्या विश्वामध्ये, सगळ्या जगामध्ये नाना प्रकारची मतांतर असतात, नाना प्रकारचे संप्रदाय आहेत. त्या संप्रदायामुळे माणसं माणसातून दूर गेली. स्वामी सांगतात की आपण सारे एक आहोत, कोणी वेगळा नाही. का आपण कोण आहोत? आपण प्रभूची लेकरे सारी, जयाला सर्वही प्यारी, समजता बंधू मानावे, जगाला प्रेमार्थ, खरा तो एक जन्म. ही साडेकृतची भाषा ही नंतरची कदाचित स्वामीच्या तत्वज्ञानातून आली असं मला असं वाटतं. स्वामी सांगतात 11व्या समोलासामध्ये आपल्या देशामध्ये अनेक पंथ जन्माला आले. महाभारतापर्यंत, सर 2 मिनिट घेतो बरं का, महाभारतापर्यंत आपल्या देशामध्ये अविद्या होती, चांगलं होतं सर्व काही. महाभारतानंतर अविद्या निर्माण झाली आणि अविद्येमुळे अनेक प्रकारचे मत संप्रदाय जन्माला आले. आपल्या देशामध्ये एवढे पाखंड, एवढा अंधविश्वास निर्माण झाला की केवळ अविद्येमुळे. आणि म्हणून स्वामीजींनी 11व्या समोलासामध्ये आपल्या देशातील मत संप्रदायाचे खंडन केलं आहे आणि जे जे चांगलं ते ग्रहण करायला सांगितलं. 12व्या समोलासामध्ये चार्वाक, बौद्ध आणि जैन या 3 मत संप्रदाय खंडन करून त्याच्यात चांगलं आहे ते घ्यायला सांगितलं आपल्या. आणि नंतर सगळी शेवटी जाताना सांगितले ते 13व्या समोलासामध्ये ख्रिश्चन मतांचे या ठिकाणी खंडन केलं आहे आणि त्यातून जे चांगलं आहे ते ग्रहण करण्याचा प्रयत्न केला आहे. आणि 14व्या समोलासामध्ये इस्लाम मताचं खंडन केलं आहे आणि त्यातलं चांगलं ग्रहण करण्याचा प्रयत्न केला. स्वामी स्वतः सांगतात, मी कुणाला दुखवण्यासाठी काम करत नाही, मी कुणाला या ठिकाणी त्रास देण्यासाठी नाही. माझा उद्देश, माझ्या जन्माचा उद्देश आहे हे सारं विश्व कल्याणाच्या पथावर यायला पाहिजे. आणि अविद्येमुळे माणूस या ठिकाणी काय होतो, नाशाकडे वाटचाल करतो आहे. म्हणून मतसंप्रदायाने निर्माण केलेली जी अविद्या आहे, जे अधर्म आहेत, ते सगळे नष्ट व्हावेत आणि आपण सगळं एक व्हावेत, हा उद्देश स्वामीजींचा आहे. स्वामी स्वतः सांगतात की बाबा मी वाईटामधून सुद्धा चांगलं मला घ्यायचं आहे. कोणी असं समजू नये की मी कोणा द्वेषी नाही, मी सर्वांचा आहे, मी सर्वांचा कल्याणाचा विचार करतो आहे. याच्यासाठी वेदज्ञानाची उजळणी स्वामीजी पुन्हा करून दिली आहे. भोजनामध्ये, ताटामध्ये आपल्या वाढले अनेक पदार्थ असतात. एखादं आपला पदार्थ आवडत नाही, मग आपण ते पदार्थाला आपण काय फेकून द्यायचं किंवा आपण तिरस्कार करायचं, त्याला आपण एकदम त्याला निंदित करायचं का नाही, त्याला वेगळा हळूच बाजूला ठेवा, जे जे चांगलं ते घ्यायचं. स्वामी दयानंद सरस्वतींनी हेच काम केलं आहे. सगळ्या मत संप्रदायामधून जे जे चांगलं ते स्वीकारलं आहे आणि जे जे वाईट आहे त्याचं या ठिकाणी खंडन केलं आहे. श्रोते हो, सत्यार प्रकाश हा ग्रंथ खऱ्या अर्थाने
आपल्या जीवनामध्ये नवा प्रकाश निर्माण करावा, आपल्या जीवनामध्ये सत्याची या ठिकाणी सरिता प्रवाहित व्हावी आणि आपण सुखाच्या काव्याच्या बनामध्ये सतत विचरत राहावं, अशी संकल्पना जाता जाता हिमांशू कुलकर्णीच्या 4 ओळी माझं समापन करतो. आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे, आले चहू दिशांनी तुफान विस्मृतींचे, नाती जपून ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा अंधार फार झाला, पण ती जपून ठेवा थोडा उजेड ठेवा.